नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्याला सुरुवात झालेली आहे। म्हणजे आज दिनांक 14 ऑगस्ट 2024 या अंतर्गत जो काही 17 तारखेला तो हप्ता येणार होता आणि त्या अंतर्गत तो हप्ता 14 तारखेलाच वितरित करण्यात आलेला आहे। आणि याच माध्यमातून आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करत आहात। तर आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही पाहत असाल की 3000 रुपये जे काही आहेत, म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे जे काही लाडकी बहीण योजनेला लाभ मिळणार होता तो मिळालेला आहे। तुम्ही ते अमाऊंटसुद्धा बघत असाल। जो काही मला मेसेज आलेला आहे तो मेसेज तुम्हाला मी इथे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की अमाऊंट ऑफ 3000 रुपये जे काही क्रेडिट आहे ते झालेले आहे बँक खात्यामध्ये। ज्या महिलेचं जो काही अर्ज तो पात्र झाला आहे, म्हणजे ॲप्लिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे, त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा हाताला लाभ मिळालेला आहे। तुम्हाला मी हे एकदम लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो, की जेणेकरून जो काही बॅलन्स आहे म्हणजे 3000 रुपये हे जमा झालेले आहेत। आणि या अंतर्गत तुम्ही बघत असाल कोणती बँक आहे आणि त्याच माध्यमातून हे जे काही लाडकी बहीण योजना ही आहे, या अंतर्गत ज्या काही भगिनी असतील ते त्यांचा अर्ज जर सबमिट झाला असेल किंवा ॲप्लिकेशन सबमिट झालेला असेल तर त्यांनासुद्धा हा लाभ मिळाला आहे। याच अंतर्गत 14 तारखेच्या अंतर्गत म्हणजे जो काही हप्ता येणार होता हा 17 तारखेला येणार होता, परंतु राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा नेतृत्व आणि यांचा शब्द त्यांनी खरा करून दाखवलेला आहे की 14 तारखेच्या अगोदरच किंवा 17 तारखेच्या अगोदरच त्यांनी जो काही हप्ता आहे तो वितरित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच अंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील व तसेच अजित पवार यांच्या माध्यमातून सुद्धा वारंवार सांगण्यात येत होतं की 17 तारखेच्या अगोदरच हा हप्ता वितरित होणार आहे। आणि याच अंतर्गत 17 तारखेच्या अगोदर म्हणजेच आज दिनांक 14 ऑगस्टलाच हा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। आणि या अंतर्गत 3000 रुपये जे काही आहेत ते मिळालेले आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो, एक जी काही राज्यामध्ये ही योजना चालू करण्यात आलेली आहे, खूप चांगली योजना आहे। आणि याच योजनेच्या माध्यमातून ज्या काही भगिनी असतील त्यांना एक थोडासा हातभार किंवा त्यांना एक चांगला लाभ मिळेल, अशा प्रकारची योजना राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाच्या खाली ही योजना राबवण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि याच माध्यमातून नागरिकांमध्ये एक जल्लोष किंवा भगिनींसाठी एक चांगला मोबदला हा शासनाच्या माध्यमातून मिळालेला आहे। तसेच रक्षाबंधनाच्या अगोदरच जी काही ही रक्कम आहे ती वितरित करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जो काही ट्रान्झॅक्शन झालेला आहे, जी काही रक्कम क्रेडिट झाली आहे तुम्हाला ती लाईव्ह दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहोत। तर मित्रांनो, ज्या काही भगिनींना अजूनपर्यंत मिळालेला नसेल तर त्यांना पण कदाचित लवकरच मिळेल, कारण की 17 तारखेच्या अगोदरच हा हप्ता वितरित झालेला आहे। आणि याच माध्यमातून काही भगिनींना मिळालं नसेल, काही महिलांना मिळालं नसेल, त्यांना पण लवकरच हप्ता वितरित होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला मी ते बॅलन्स दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि याच माध्यमातून 3000 रुपये माझी लाडकी बहीण योजना याचे हे मिळाले आहेत, हेच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। तर मित्रांनो, आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नातेवाईकांना मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।